Welcome back, students. So now we are starting the 8th chapter of geography, that is industries. ठीक आहे. तर इंडस्ट्रीज म्हणजे काय? तर उद्योग. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या गावात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कारखाना नक्कीच बघितला असेल. ठीक आहे ना. साखर कारखाना किंवा मग जिनिंग प्रेसिंगची इंडस्ट्री म्हणजे टेक्स्टाईल मिल, हे दोन किंवा मग गुऱ्हाळ असतं जिथे गूळ बनतो. ठीक आहे. असे छोटे किंवा मोठे उद्योग आपल्या आजूबाजूला तुम्ही बघितलेच असतील. तर आता आपल्याला पुस्तकात काय दिसतं आहे? हे 6 चित्र दिले आहेत. ऊसाचं शेत आहे, कापसाचं शेत आहे, साखर कारखाना दिसतो, साखर तयार होते, नंतर इथे कापसाची फॅक्टरी आहे, जिनिंग प्रेसिंग इंडस्ट्री, आणि एका ठिकाणी कापड तयार होतो आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? इथे ओळखायचं आहे की किती प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत आणि त्यांचं नाव काय. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे दिसतं आहे की जी साखर तयार झाली ती ऊसापासून तयार झाली आणि कापड तयार झालं ते कापसापासून, बरोबर. तर मग ही जी प्रक्रिया आहे, जे रॉ मटेरियल आहे त्याचं फिनिश्ड गुडमध्ये कन्व्हर्जन होतं आहे. तर ही प्रक्रिया कुठे होते? तर ही फॅक्टरीमध्ये होते. ठीक आहे. आणि मग ही प्रक्रिया झाल्यानंतर ते रॉ मटेरियल एकदाचं फिनिश्ड प्रोडक्ट झालं की मग काय होतं की त्याची ड्युरेबिलिटी वाढते, त्याची युजेबिलिटी वाढते. नंतर आपण त्याच्यात काही व्हॅल्यू ॲड करतो, हो की नाही. म्हणजे समजा आपण वर्षभर ऊस तर घरात ठेवून वापरू नाही शकत, पण आपण साखर ठेवू शकतो आणि वापरू शकतो दररोज. तर मग त्याचं काय झालं? ड्युरेबिलिटी वाढली. नंतर आपण वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी, वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी साखर त्यात वापरू शकतो. तसंच कापसाचं आणि कापडाचंही आहे. आपण कापूस तर अंगावर परिधान नाही करू शकत किंवा अंगावर कापूस नाही घालू शकत, पण कपडे आपण घालू शकतो. ठीक आहे. आता त्याची उपयोगिता वाढते. नंतर व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे की त्याचं महत्त्व वाढतं आणि नंतर एक प्रकारे त्याची उपयोगिता वाढल्यामुळे मग किंमतही वाढते. आता हे जे फॅक्टरीज आहे तिथे सेकंडरी ऑक्युपेशन म्हणजे द्वितीयक व्यवसाय तिथे जनरेट होतात, तयार होतात. आपल्याला माहिती आहे की शेती, पशुपालन, मासेमारी, नंतर खाणकाम हे निसर्गावर आधारित प्राथमिक उद्योग आहेत. नंतर याच्याशी रिलेटेड जे आहेत म्हणजे समजा शेतीत आता काय कापूस उगवला, पण आता त्याच्यावर प्रक्रिया होणार आहे. नंतर ऊस उगवले तर त्याच्यावर प्रक्रिया होणार आहे. तर ही जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे हे सगळे असतात सेकंडरी ऑक्युपेशन. नंतर आपल्याकडे की याच्यातून काय होतं, लोकांना रोजगार मिळतो, खूप साऱ्या लोकांना रोजगार मिळतो. नंतर त्यांची जी राहणीमान आहे ते उंचावतं आणि मग अशा प्रकारे त्या लोकांचं आर्थिक विकास होतो आणि त्याचबरोबर देशाचासुद्धा आर्थिक विकास होतो. आता आपण बघणार आहोत की समजा आपल्याला एखादी इंडस्ट्री म्हणजे उद्योग उभा करायचा आहे, तर मग तो कोणकोणत्या फॅक्टर्सवर म्हणजे कोणकोणत्या वेगवेगळ्या घटकांवर तो अवलंबून असतो. ठीक आहे. तर आहे इथे एक रॉ मटेरियल, नंतर कॅपिटल, वॉटर, पॉवर, लेबर, ट्रान्सपोर्ट, मार्केट, टोपोग्राफी. ठीक आहे. समजा आता तुम्हाला इथे एका ठिकाणी ही तुमची इंडस्ट्री आहे. मग तुम्ही आता काय विचार करणार की माझ्याकडे रॉ मटेरियल आहे का काही? समजा तुमची ही आयर्न अँड स्टीलची इंडस्ट्री आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय लागेल? आयर्न ओअर लागेल. ते इथे आहे का ते तुम्ही बघणार. नंतर तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का ते तुम्ही बघणार. इथे पाण्याची व्यवस्था आहे का किंवा आजूबाजूला कुठे नदी आहे का ते बघणार. नंतर वीज पुरवठा आहे का इथे ते तुम्ही बघणार. नंतर इथे कामगार उपलब्ध आहेत का, हो की नाही. नंतर तुमचा आयर्न आणि स्टीलचे तुम्ही प्रोडक्ट बनवल्यानंतर ते विकणार कुठे. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी मग मार्केटसुद्धा तिथे पाहिजे. आता टोपोग्राफी, समजा तिथे प्लेन सरफेस नाही आहे, डोंगराळ भाग येतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला उद्योग उभा करणं खूप कठीण होऊन जाईल. त्यामुळे मग आपल्याला अशी जागा निवडावी लागेल की जिथे असा डोंगराळ प्रदेश नाही आहे, जंगल नाही आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊया. आता इथे आहे पुढे की क्लासिफिकेशन म्हणजे
वर्गीकरण करायचं आहे. तर ह्या जे इंडस्ट्रीज आहे त्यांचे वर्गीकरण होतं इथे बघा, की स्मॉल म्हणजे लहान, मध्यम आणि हेवी म्हणजे अवजड उद्योग. तर आता हे जे अर्धन पॉट आहे म्हणजे मातीची भांडी बनवणे, बेकरीचा उद्योग चालवणे, इथे काय आहे की कमी लेबर्स आपल्याला लागतात, नंतर कमी भांडवल लागतं. त्याच्या तुलनेने इथे बघा फ्रूट प्रोसेसिंग, जॅगरी म्हणजे फळप्रक्रिया, गुऱ्हाळ, तर इथे थोडी जास्त मेहनत लागते, जास्त कामगार लागतात, मध्यम प्रकारचं, अगदी कमी नाही आणि जास्तही नाही, हे झालं. आणि आता आपल्याकडे आहे हेवी इंडस्ट्री, जसं की सिमेंट बनवायचं आहे, साखर बनवायची, तर किती मोठा कारखाना उभा करावा लागतो, तिथे खूप 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 आपल्याला लेबर्स लागतात, बरोबर. तिथे पाण्याची व्यवस्था पाहिजे, वीज पुरवठा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. आयर्न अँड स्टील किती अवजड त्याचं रॉ मटेरियल असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग काय लक्षात घेतलं आपण की किती तिथे कॅपिटल लागते, किती लेबर्स लागतात, नंतर किती तुम्हाला वीज पुरवठा, पाणी पुरवठा, नंतर मार्केट कशा प्रकारचं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तुलना करतो ह्या सगळ्या गोष्टींची आणि मग यांचं वर्गीकरण करतो उद्योगांचं. पुढे इंटरकनेक्शन. आता इंटरकनेक्शन म्हणजे काय, समजा एखादी इंडस्ट्री आहे, ओके, तर त्या इंडस्ट्रीमध्ये आता एखादा फिनिश्ड प्रोडक्ट बनला, जसं उदाहरण घ्या की साखर कारखाना. साखर कारखान्यात आपल्याकडे काय होतं की ऊस होते, बरोबर. हे ऊस होते, त्याच्यापासून आपण साखर बनवली. आता ही साखर समजा आपल्याला बिस्किट बनवायचे, तर ही साखर काय लागेल तिथे, रॉ मटेरियल होऊन जाईल. इकडे ती फिनिश्ड प्रोडक्ट आहे इथे, पण इकडे ती काय आहे, रॉ मटेरियल. तर हे काय आहे, इंटरकनेक्शन आहे, इंटरकनेक्शन. नंतर आता अच्छा इथे उदाहरण दिलंच आहे. तसंच अनेक दुसऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा होऊ शकतं. तुम्ही प्रक्रियामध्ये सुद्धा याला अभ्यासू शकतात. ओके, नेक्स्ट इज अवर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. म्हणजे आता काय, तर शेतीवर आधारित उद्योग. तर फॉर प्रोसेसिंग ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स. आता कोणकोणते ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स असतात आपल्याकडे, तर आधी आपण जे बघितलं की ऊस झाला, नंतर कापूस झाला, हे सगळेसुद्धा ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहेत. नंतर मग त्याच्यावर जी प्रक्रिया करायची त्याच्याशी रिलेटेड काय, मग फ्रूट प्रोसेसिंगचे, जॅगरी, डेअरी, हे सगळे. नंतर आपल्याकडे हे छोटे उद्योग झाले किंवा मध्यम उद्योग झाले, त्याचबरोबर ॲग्रो बेस्ड हे हेवी इंडस्ट्रीजसुद्धा असतात, म्हणजे मोठे अवजड उद्योगसुद्धा इथे होऊ शकतात. पुढे आपल्याकडे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट म्हणजे औद्योगिक विकास. जर मग आता आपल्याला औद्योगिक विकास घडवून आणायचा असेल, तर समजा हा एखादा उद्योग आहे, तर मग तिथे आपण जे मागे सगळे फॅक्टर्स बघितले ते तिथे उपलब्ध पाहिजे. काय बघितलं आपण, रॉ मटेरियल, नंतर तिथे पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, त्याचबरोबर लेबर्स पाहिजेत, कॅपिटल पाहिजे, नंतर मार्केट पाहिजे आणि आपली टोपोग्राफीसुद्धा व्यवस्थित पाहिजे. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तिथे काय होईल, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होईल आणि त्याचबरोबर मग लोकांना रोजगार मिळेल आणि लोकांना रोजगार मिळाला, त्यांच्याकडे पैसे आले की त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होईल. नंतर त्यांचं पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्नसुद्धा त्यांचं वाढेल. नंतर आपला काय होईल की इतर दुसऱ्या देशांशी सुद्धा व्यापार होईल. आपण ज्या वस्तू त्या निर्यात करू, तर मग आपलं फॉरेन एक्सचेंज म्हणजे जे दुसऱ्या चलन आहेत, समजा डॉलर, युरो वगैरे, तर ते आपल्या देशात येतील. नंतर इन्क्रीजेस पर कॅपिटा इन्कम. ओके, तर हे डबल झालं आहे. नेक्स्ट MIDC. ठीक आहे, तर आता इथे MIDC म्हणजे काय, तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट 1962ला हे केलं. तर आता हे काय करतात कॉर्पोरेशन्स, तर ते जिथे कुठे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी उद्योगांचं केंद्रीकरण नको व्हायला, म्हणून यांचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. तर मग ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे सुविधा उपलब्ध करून देतात वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टला, की तिथे त्यांना वीज पुरवठा मिळेल, पाण्याची व्यवस्था होईल, नंतर त्यांना कमीत कमी टॅक्स लावले जातील, त्याचबरोबर तिथे रस्त्यांची सुविधा होईल, वाहतूक म्हणजे दळणवळण व्यवस्थित चालेल, नंतर कामगार त्यांना उपलब्ध होतील, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. नंतर आहेत ऑक्झिलियरी इंडस्ट्रीज.
म्हणजे काय की एखादा फॉरेनची इंडस्ट्री आहे मेन, तिचं ऑफिस तिकडे आहे, पण आपल्या इथे ह्या MIDC किंवा दुसरे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे ते त्यांना सुविधा उपलब्ध करून देतात. मग सुविधा उपलब्ध झाली की बाहेरच्या देशातले सुद्धा उद्योग आपल्या देशात येतात, त्यांचे प्लांट्स उभे करतात आणि मग आता ते जे कंट्रोल करतात ते बाहेरूनच कंट्रोल करतात पण हे सगळं, तर याला म्हणतात ऑक्झिलरी इंडस्ट्रीज. नेक्स्ट आहे, आता समजा आपल्या भागात आपल्या जिल्ह्यात MIDC आहे, तर मग त्या जिल्ह्यातल्या आजूबाजूचे गावातले लोक त्यांना तिथे रोजगार मिळेल. मग अशा प्रकारे हा एक सुद्धा फायदा आहे MIDCचा, एम्प्लॉयमेंट टू द लोकल पीपल. पुढे आता काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, तर मग काय ॲडव्हान्टेजेस आहे याच्यामध्ये बघूया आपण. तर स्किल्ड मॅनपॉवर असेल तर आपल्यासाठी इंडस्ट्री उभी करण्यासाठी किंवा तिला वाढवण्यासाठी आपल्याकडे हा एक ॲडव्हान्टेज आहे. नंतर इंडस्ट्री असेल तर एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. नंतर आपल्याकडे पाणी पुरवठा असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मार्केट, कल्चर अँड लिटरसी, ॲम्पल वॉटर, मार्केट, कम्युनिकेशन, बूस्ट अर्बनायझेशन, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, मोर इरिगेशन, ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट, हे सगळे काय झाले, हे सगळे झाले फायदे. म्हणजे ह्या गोष्टी इंडस्ट्रीतून तयार होतील किंवा ह्या गोष्टी असल्या तर मग इंडस्ट्री डेव्हलप होण्याला मदत होईल. पण त्याचबरोबर काही लिमिटेशनसुद्धा आहेत, डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. तर काय होतं, एखाद्या ठिकाणी इंडस्ट्री असेल तर मग बरेच लोक स्थलांतरित होतात आणि मग त्या ठिकाणची लोकसंख्या खूप वाढते, लोक झोपडपट्टी करून राहायला लागतात, मग तिथे अस्वच्छता, रोगराई पसरते. नंतर इन्क्रीजिंग लँड प्राइजेस, म्हणजे जागेची मागणी वाढते, जागेचा पुरवठा कमी असतो, म्हणजे डिमांड जास्त सप्लाय कमी, तर म्हणून मग जागेच्या किमतीसुद्धा वाढतात. प्रदूषण वाढतं. आता डिप्लिशन ऑफ फॉरेस्ट लँड, बरोबर आहे, तिथे इंडस्ट्रीज डेव्हलप करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड केली जाते किंवा झाडं तोडले जातात. सो हे डिसॲडव्हान्टेज आहे. नंतर स्लम्स डेव्हलप होतं आणि गरिबीसुद्धा मग तिथे वाढत जाते. नेक्स्ट आहे IT इंडस्ट्री. तर IT इंडस्ट्रीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्किल्ड मॅनपॉवर. ठीक आहे, स्किल्ड मॅनपॉवर असली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या बेसिक गोष्टी त्या तर राहतीलच की कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी सप्लाय, नंतर गुड इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी तर पाहिजेच. आणि स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे ते एज्युकेटेड पाहिजे, त्यांना कॉम्प्युटर, टेक्नॉलॉजी हे सगळं नॉलेज पाहिजे. नंतर आता इथे IT इंडस्ट्री काय करते, तर इन्फॉर्मेशनला ती सर्च करते, शोधते, त्याचं ॲनालिसिस करते आणि मग त्याला ग्राफिकल म्हणजे चित्रांच्या रूपात आपल्याला समजेल अशा ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे ते त्याला तिथे प्रेझेंट करते. नंतर आहे याच्यात जे IT इंडस्ट्री आहे ही माहिती येते कुठून, तर इंटरनेटमधून. इंटरनेट हा माहितीचा इथे स्रोत बनतो. नंतर आपल्याकडे आहे क्रिएशन ऑफ स्पेसिफिक सॉफ्टवेअर इज इम्पॉर्टंट कंपोनंट. ठीक आहे, IT इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर बनवले जातात, जशी रिक्वायरमेंट असेल. जसं आता तुम्ही ऑनलाईन शिकतायत तर मग आपला बराच ऑनलाईन वापर वाढला आहे आधीपेक्षा. जेव्हा आपण ऑफलाईन शिकत होतो तर एवढं आपल्याला जे नवीन सॉफ्टवेअर आहे, समजा की झूम ॲप झालं किंवा गुगल मीट झालं, एडोफॉक्स झालं, तर हे आपण आता ऑनलाईन आहोत. ठीक आहे, तर हे कोणी तयार केले आहेत, आपली जी रिक्वायरमेंट होती ती IT इंडस्ट्रीने फुलफिल केली. नेक्स्ट आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर आता हे बरेच मोठे मोठे उद्योग असतात, त्यांना 5 करोड किंवा त्याच्याही पेक्षा जास्त 50 करोड 100 करोड असा त्यांचा नफा असतो. तर मग त्यांची समाजाप्रती एक जबाबदारी शासनाने ठरवून दिली की बेटरमेंट ऑफ सोसायटी, म्हणजे समाजाची स्थिती सुधारावी. नंतर जे आपला निसर्ग आहे त्याचं संवर्धन व्हावं. तर मग यासाठी जर समजा एखादी कंपनी आहे आणि काही गरजू लोक आहे किंवा ऑर्गनायझेशन, काही संस्था आहेत, तर मग त्यांनासुद्धा काही आर्थिक मदत केली जाते याच्यातून, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीतून. तर मग काय कंडिशन काय, जर एखाद्या कंपनीचा प्रॉफिट 5 करोडपेक्षा जास्त असेल तर मग त्यांचा जो नफा आहे त्यांचा 5 करोडचा समजा, तर त्याच्या 2% त्यांना समाजाच्या विकासासाठी किंवा भल्यासाठी त्यांना ते द्यावे लागतात. ठीक आहे, तर आणखी कशा ते काम करतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, तर एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, नंतर जे आपले ग्रामीण विकास आहे,
काही पर्टिक्युलर विलेजेस खूप मागासलेले तर त्यांच्या विकासासाठी, नंतर पर्यावरणाचा एखाद्या समजा नदीचा खूप ऱ्हास झाला आहे, तिथे पाणी खूप प्रदूषित झालं आहे, तर ते स्वच्छ करण्यासाठी तिथे आपल्याला तर कॅपिटल लागेलच. तर ह्या सगळ्या गोष्टी CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येतात. आता होमवर्क आहे, तुम्हाला 5 प्रश्न आहेत. हे इम्पॉर्टंट आहेत की सगळ्यात महत्त्वाचं आहे की विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द लोकेशन ऑफ इंडस्ट्री, तर याच्यावर शॉर्ट नोट. नंतर फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय MIDC, युजफुलनेस ऑफ CSR, जर्नी ऑफ क्लॉथ टू अवर सेल्स, जर्नी ऑफ क्लॉथ फ्रॉम फार्म टू अवर सेल्स, आणि फीचर्स ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज म्हणजे जे छोटे उद्योग आहेत त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत.